नमस्कार मैत्रिणींनो, श्रावण महिन्यानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. 2026 श्रावणी सोमवार का आहे खास, कोणत्या सोमवारी कोणती मूठ व्हावी व पूजा कशी करावी जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष असे महत्त्व आहे. हा महिना पूजा विधीसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ असा मानला गेलेला आहे. श्रावण महिन्यात आपण भगवान शंकराची मनोभावे पूजा अर्चा करत असतो. या पूजेमुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, जीवनात आपल्या सुख समृद्धी नांदते आणि भगवान शंकराचा आपल्याला विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. विशेष म्हणजे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर असे हा श्रावण महिना का खास आहे याची माहिती तर आपण पाहणारच आहे. त्याशिवाय कोणत्या सोमवारी आपण कोणती मूठ व्हायची आहे, कारण शिवमूठ वाहण्याची आपल्याकडे परंपरा आहे. तर ती कोणती मूठ व्हायची याची माहितीही आपण पाहणार आहे. श्रावण महिन्यात शिवभक्त प्रत्येक सोमवारी उपवास करत असतात आणि शिवमूठसुद्धा वाहत असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का, यंदा महाराष्ट्रात श्रावण महिना हा सुरू होत आहे आणि श्रावणी सोमवार आहेत. प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर कोणती शिवमूठ व्हायची आणि का खास आहे याच्या माहितीला आता आपण सुरुवात करूया. चला तर मग आपण माहितीला आता आपण सुरुवात करणार आहे. 2026 13 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी श्रावण महिना हा संपत आहे. या संपूर्ण महिन्यात आपण शिवभक्त भगवान महादेवांची आपण विधिवत पूजा, अभिषेक, उपवास आपण करत असतो. तर अशा ह्या 2026 श्रावण महिन्यात 4 सोमवार आलेले आहेत. त्यातील पहिला सोमवार हा 17 ऑगस्ट 2026 रोजी पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे आणि या दिवशी आपण पहिली शिवमूठ म्हणून आपण तांदूळ आपण महादेवांना अर्पण करणार आहे. तर हा तांदूळ आपण पांढरा तांदूळ, अखंड तांदूळ, आपण 1.25 मूठ तांदूळ आपण महादेवांना अर्पण करायचा आहे. तर असं हे 17 ऑगस्टला आपण पहिला सोमवार करणार आहे. तसेच हा सोमवार खास का आहे, कारण याच दिवशी 17 ऑगस्टलाच नागपंचमी हा सण आलेला आहे. नागपंचमी हा सण आपण नागाची पूजा करण्यासाठी आपण हा सण आपण साजरा करत असतो. नाग हे शिवशंकराचे प्रतीक आहे, म्हणून या दिवशी आपण वारुळाची पूजा करायची आहे. ही पूजा केल्याने शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होणार आहेत. म्हणून आपण या दिवशी पहिला श्रावणी सोमवार म्हणून आपण तांदूळ तर आपण 1.25 मूठ अर्पण करायचेच आहेत. त्याशिवाय आपण नागाचीही पूजा करायची आहे आणि नागपंचमी हा सण आपण साजरा करायचा आहे. त्यामुळे हा सण अतिशय महत्त्वाचा आणि श्रावणी सोमवार अतिशय हा खास आहे. तसेच दुसरा श्रावणी सोमवार हा 24 ऑगस्टला 2026 आलेला आहे. तर त्या दिवशी आपण महादेवांवर आपण तीळ आपण अर्पण करणार आहे. हे तीळ आपण पांढरे तीळ आपण घ्यायचे आहे. तेही आपण 1.25 मूठ तीळ आपण त्या दिवशी महादेव शंकरांना अर्पण करायचे आहे. तसेच या दिवशी पुत्रदा भागवत एकादशी पण आहे. शिवशंकराची पूजा करून आपण विष्णूंचीही पूजा आपण त्या दिवशी आपल्याला करण्याचा योग येत आहे. त्यामुळे आपण पुत्रदा एकादशी सुद्धा आपली त्या दिवशी होत आहे. त्यामुळे आपण ही एकादशी करून आपण विष्णूंचीही पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्याला शिवशंकर आणि विष्णू यांची दोघांची पूजा करण्याचा योग आपल्याला येत आहे. त्यामुळे दुसरा श्रावणी सोमवार सुद्धा हा अतिशय खास म्हणून ओळखला गेलेला आहे. तसेच तिसरा श्रावणी सोमवार हा 31 ऑगस्ट 2026 रोजी आलेला आहे.
त्या दिवशी आपण शिवमूठ म्हणून आपण मूग आपण शिवलिंगावर आपण अर्पण करायचे आहे. हे मूगसुद्धा आपण 1.25 मूठ आपण हे शिवलिंगावर आपण हे मूग अर्पण करणार आहे. तसेच या दिवशी संकष्ट चतुर्थी असल्याने हा 3रा श्रावणी सोमवार अतिशय खास असा म्हटलेला आहे. कारण या दिवशी आपण शिवशंकरांचे पुत्र गणपती बाप्पा यांची पूजा करण्याचा आपल्याला योग आलेला आहे. त्यामुळे या दिवशी आपण शिवशंकराची पूजा करून आपण गणपती बाप्पांचीही पूजा करायचं आहे आणि आपण शिवशंकरांबरोबर गणपतीची पूजा करून दोघांचे आशीर्वाद आपण प्राप्त करून घ्यायचे आहेत. त्यामुळे हा योगयोग आलेला आहे. तर असा हा आपल्याला हे योग आलेला आहे. तसेच 4था श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबर 2026 रोजी आलेला आहे. त्यामुळे आपण शिवमूठ म्हणून आपण गहू आपण अर्पण करायचे आहे. तेही आपण 1.25 मूठ गहू आपण शिवलिंगावर अर्पण करणार आहे. तसेच या दिवशी अजा एकादशी असल्याने आपण विष्णूंचीही पूजा या दिवशी करण्याचा योग आपल्याला आलेला आहे. तर ह्या अशा श्रावणी सोमवारमध्ये आपण 2दा आपण विष्णूंची पूजा करण्याचा योग आपल्याला सोमवारी आलेला आहे. तर आपण असे ही 4था श्रावणी सोमवारला आपण शिवशंकरांची पूजा करून आपण विष्णूंची पूजा करणार आहे. त्यामुळे आपण हे 2026मध्ये हे श्रावणी सोमवार अतिशय खास म्हणून ओळखले गेलेले आहेत. कारण या महिन्यात आपण प्रत्येक सोमवारी आपण शंकरांची पूजा करून आपल्याला नागाची पूजा करण्याचा, गणपती बाप्पांची पूजा करण्याचा, विष्णूंची पूजा करण्याचा योग आपल्याला येत आहे. त्यामुळे हे श्रावणी सोमवार अतिशय खास म्हणून ओळखले जाणार आहेत. तर या श्रावण महिन्यात आपण महादेवांची पूजा, शिवलिंगची पूजा आपण कशी करायची याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. तर श्रावण महिन्यात आपण प्रत्येक सोमवारी आपण शिवलिंगची पूजा करणार आहे. तर त्या दिवशी आपण शिवलिंगावर आपण पहिल्यांदा आपण गंगाजल आपण अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण दूध अर्पण केल्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याचा आपण अभिषेक त्याच्यावर आपण अर्पण करायचा आहे. त्यानंतर आपण अभिषेक केल्यानंतर महादेवांना आपण 11 किंवा 21 बेलपत्र आपण अर्पण करायचे आहेत. बेलपत्र, धोत्रा आपण अर्पण करणार आहे. त्यानंतर चंदनाचा टिळा लावायचा आहे. त्यानंतर तुपाचा दिवा लावून ओम नमः शिवाय या मंत्राचा आपण जप करायचा आहे. मानसिक शांतीसाठी या काळात आपण महामृत्यूचा सुद्धा मंत्राचा पठण करणे अतिशय महत्त्वाचा असे मानले गेलेले आहे. तर अशा रीतीने आपण पूजा अर्चा करून आपण हे श्रावणी सोमवारची पूजा आपण करायची आहे. तर असं हे श्रावणी सोमवारला आपण हे 4 सोमवार आपण हे शिवमूठ व्हायचे आहे. आणि तसेच त्याबरोबर आपण गणपती बाप्पा, विष्णूंची आणि नागाची पूजा करून आपण हे श्रावणी सोमवार आपण खास करून घ्यायचे आहे. तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.